हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग सेटअप बद्दल. ओके, सो बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण इंट्राडे मध्ये फॉलो करतो, राईट? लेट सी, जर मी बघायला गेलो तर टेक्निकल चार्ट आपण फॉलो करतो किंवा टेक्निकल चार्टवर आपण एखादा रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करतो आणि त्या बेसिसवरती जर तुम्हाला एखादा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळालं तर त्या गोष्टीने आपण ट्रेड बनवतो, राईट? तर बरेच जर लोक बघायला गेलं तर टेक्निकल इंडिकेटर्स बरेच लोकांकडे आहेत, सो ते बघतात, राईट? RSI, EMA, राईट? सो किंवा सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. त्याच्यानंतर नॉर्मली काही जण बॉलिंजर बँडच्या बेसवरती म्हणजे थोडाफार IB रेंज वरती पण ट्रेड बनवतात, राईट? विच इज फाईन. हे पण करणं मी असं नाही म्हणत आहे चुकीचं आहे, पण जो आजचा जो टॉपिक आहे ना, व्हिडिओच्या थंबनेलने तुम्हाला इझिली समजलं असेल की काहीतरी आपण जो ट्रिगर पॉइंट आहे तो कसा फाइंड आउट करायचा युजली, राईट? त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की थोडं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो ह्या गोष्टी, तर काय आपण ज्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत, सो समजेल की येणारा जो काही कन्सेप्ट आहे ना तो किती इम्पॉर्टंट आहे फॉर द इंट्राडे, राईट? सो जसं मी पहिला एक्झाम्पल सांगितलं की लोक रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करतात, विच इज फाईन, ते बरोबरच आहे ऍक्च्युली. पण लेट सी, जर मी असं काही फाइंड आउट केलं की स्टॉकचा बिहेवियर समजूया आधी. स्टॉकचा जो बिहेवियर आहे ना तो कसा आहे की तो प्रेशर झोन मध्ये असतो, राईट? निफ्टी बँक निफ्टीचं जर मी बघायला गेलो तर निफ्टी बँक निफ्टी आपण वी कॅन इझिली डिकोड की कुठे रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहे, आणि कारण मल्टिपल रेजिस्टन्स असतात तिकडे आणि त्या बेसवरती आपल्याला रिव्हर्सल वगैरे फाइंड आउट करायला हेल्प होते, राईट? पण तेच जर मी स्टॉकचं बघितलं तर स्टॉकवरती काय हायेस्ट रेजिस्टन्स आणि सपोर्ट असतो, एक मोठा प्रेशर झोन मध्ये स्टॉक असतो, राईट? सो जेव्हा तो एका मोठ्या प्रेशर झोन मध्ये असतो तेव्हा काय होतं की एक छोटा रेजिस्टन्सला आपण मार्क करून नाही चालू शकत, राईट? आपल्याला काय बघावं लागेल की तो सर्वात मोठा जो रेजिस्टन्स लेवल आहे तो ब्रेक होतोय का, राईट? सो युजली जर मी बघायला गेलो तर आपण काय करणार, NSE च्या वेबसाईटवर जाणार आणि चेक करणार की तिकडे कोणता मोठा रेजिस्टन्स आहे किंवा कोणताही एक ऑप्शन चेन ओपन करणार आणि त्यामध्ये बघणार की सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे आणि त्या बेसिसवरती आपण एखादा मार्क करणार, एखादी लाईन मार्क करणार आणि त्या बेसिसवर ट्रेड बनवणार, राईट? पण फक्त ते करून फायदा नाही, कारण फक्त रेजिस्टन्स टेक्निकल चार्ट मध्ये कुठे आहे ते फाइंड आउट करून झालं आणि ते ट्रेड बनवले, विच इज नॉट पॉसिबल. कारण आपल्याला बघावं लागणार की तो रेजिस्टन्स किती पटीने स्ट्रॉंग होतोय आणि किती पटीने वीक होतोय. इवन तो जर मी सांगायचं म्हटलं तर आपल्याला हे पण चेक करावं लागतं की लेट सी, मी रेजिस्टन्स बघितला आणि वी हॅव ऑलमोस्ट, आता बॅरियर बघा काय पहिल्याच्यात. बॅरियर काय, वी हॅव ऑलमोस्ट सपोज 187 FNO स्टॉक्स, ठीक आहे? 182 187 काहीतरी FNO स्टॉक्स आहेत. सो जनरली ते चेंज होतात असतात, त्यामुळे त्याचा ऍक्युरेट नंबर आताचा मला माहिती नाही, पण 182 187 आसपास असतात, राईट? सो जर मी प्रत्येक स्टॉकला जर बघितलं की कोणत्या स्टॉकचा हायेस्ट रेजिस्टन्स इकडे आहे आणि कोणत्या स्टॉकचा हायेस्ट सपोर्ट इथे आहे, राईट? सो विच इज व्हेरी हार्ड टू फाइंड आउट की कुठे मोमेंटम येऊ शकतो आणि कुठे मोमेंटम आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो, राईट? कारण एका स्टॉकला मला रिसर्च करायला ऍटलिस्ट मला 5 ते 10 मिनिटं तरी लागणार, राईट? आणि सपोज मी एका स्टॉकवर 5 ते 10 मिनिटं इन्व्हेस्ट करतोय, सो अशा माझ्याकडे 187 FNO स्टॉक्स आहेत, तर विचार करा मला ओव्हरऑल दिवसात किती टाइम लागते. आणि तो ओव्हरऑल टाइम काय माहिती का त्यात माझी रिसर्च जी आहे ती बरोबर आहे का, किंवा त्यामध्ये जो मी डेटा पॉइंट बघतोय, लेट्स मी पहिले 10 स्टॉक रिसर्च केले, त्यात मला अपॉर्च्युनिटी होती, पण पुढचे जेव्हा मी 10 स्टॉक रिसर्च करते तर प्रिव्हियस 10 स्टॉक मध्ये जे मोमेंटम आहे तो मला मिळाला, राईट? सो असं पण होऊ शकतं, तर कुठेतरी आपले मिस ट्रेड्स पण होऊ शकतात, राईट? सो ते आपण कसे अवॉइड करू शकतो. आणि हे तर झालं ऑप्शन्स बद्दल, की सेम लॉजिक जर मी ब्रेकडाऊन मध्ये टाकलं ना, की ब्रेकआउटचं मला समजलं की हायस्ट रेजिस्टन्स इकडे आहे तर हायस्ट सपोर्ट कुठे आहे, सो त्याच्यामुळे काय होणार, त्याच्यामुळे मला एखादी ब्रेकडाऊनची ट्रेड आयडेंटिफाय करता येणार, राईट? सो हायस्ट सपोर्टचा मला एखादा मोमेंटम मिळाला. नाव सपोज मला ब्रेकआउट मिळाला ऑप्शनच्या बेसिसवरती की ओपन इंटरेस्ट इथे कमी झालाय आणि इथे मला एखादी ट्रेड बनते. नाव मी आता फ्युचर्सचं बिल्टअप पण बघणार. सो जनरली फ्युचर्स बिल्टअप प्रत्येकाला माहित असतं असं नसतं, राईट? काही जण असे पण असतात की त्यांना फ्युचर्स बिल्टअप काय आहे ते माहिती नसतं. सो ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि ह्याच्यावरती इनफॅक्ट मी बऱ्याच व्हिडिओ बनवले आहेत फ्युचर्स बिल्टअप वरती, तर त्या पण तुम्ही बघू शकता. आणि आयबी बेसवर पण व्हिडिओज बनवले आहेत, पण दॅट्स अपार्ट. मी थोडा वेगळा कंटेंटवर जातो हळूहळू, सो थोडा मी पाठी येतो आणि म्हणतो की फ्युचर्स ओपन इंटरेस्ट. सो फ्युचर्स ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो जनरली आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोन गोष्टीवर आपण फाइंड आउट करू शकतो, राईट?
की खूप काही मेथड्स आहेत, त्याच्यात 4 पार्ट बनतात. ते 4 पार्ट काय आहेत ते आता आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा मी ऑप्शन्सचा ओपन इंटरेस्ट आणि एक फ्युचर्सचा ओपन इंटरेस्ट या दोघांना कंबाईन करतोय, तर मला एखादा ट्रेड सेटअप बनतोय का, आणि जर ट्रेड्स बनतायत तर कशा तिकडे ट्रेड बनायचे आहेत, कोणत्या स्ट्राईक मला सिलेक्ट करायच्या आहेत, किंवा सिम्पली जर बघायला गेलो तर स्टॉप लॉस माझा काय असणार, टार्गेट माझा काय असणार, राईट, ते पण थोडंफार आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, तुम्हाला दोन गोष्टी नक्की समजणार, एक तर ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट आणि दुसरं तर फ्युचरचा बिल्डअप. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, प्रत्येक जो पार्ट आहे ना तो हळूहळू समजून बघा, की ही जी कन्सेप्ट आहे ती ह्याच्याशी अशी रिलेट करते, ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यासोबत अशी रिलेट करते, राईट. सो ज्यांच्याकडे ओव्हरऑल डेटा पॉईंट आहे त्यांच्यासाठी खूप युजफुल डेटा पॉईंट आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी कन्सेप्ट पण खूप चांगलं आहे, कारण येणाऱ्या फ्युचर्स डेटमध्ये ही जी कन्सेप्ट आहे ती ओव्हरऑल आपण कव्हर करणार आहोत इन डिटेल, राईट. सो स्टे ट्यून ओव्हरऑल लास्ट पर्यंत. आणि जर काही क्वेरीज असतील ना तर पुन्हा पाठी बघा, आपल्याकडे पाठी एक रिफ्रेशचा बटन येतो, राईट. सो 10 सेकंद पाठी डबल टॅप करा स्क्रीनवर, तो ऑटोमॅटिकली 10 स्क्रीन पाठी झाली, राईट. सो एकदा ते पाठी घ्या, समजून घ्या, मग हळूहळू पुढे घेऊन जा. ओके. आणि ही व्हिडिओ झाली तर अनेक व्हिडिओ पण आहेत आपल्या फ्युचर्स बिल्टअप वरती, जे पोझिशनल ट्रेडिंग साठी होईल, इव्हन तो ऑप्शन्स रायटिंग साठी पण होईल. इनफॅक्ट आपण काही काही व्हिडिओज मध्ये IVR, IVP म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. IVHV डायव्हर्जन्स, ह्या पण गोष्टी कव्हर केल्या आहेत. सुद्धा ते पण बघून घ्या, खूप डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवले आहेत. सो ही व्हिडिओ झाल्यानंतर नक्की त्या व्हिडिओज कडे जा आणि एकदा चेकआउट करा. ओके. सो जास्त वेळ आपण टाइम इन्व्हेस्ट नको करूया इंट्रोडक्शन मध्ये, आणि लेट्स कम टू दी स्क्रीन. सो पहिला जे आपण कन्सेप्ट बघूया ते आपण बघूया फ्युचर्स बिल्टअप बद्दल. ओके. त्यानंतर आपण हळूहळू ऑप्शन्स बिल्टअप वर येऊया आणि त्यानुसार आपण ट्रेड घेतो. पहिला कन्सेप्ट आहे फ्युचर्स बिल्टअप. सो फ्युचर्स बिल्टअप जे आहे ना, ते स्पेसिफिकली आपण दोन गोष्टीने कंबाईन ट्राय करायचं टू गेट टू नो. दोन गोष्टी ने आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. सो जर पहिली गोष्ट आहे ती आहे प्राइस, आणि सेकंड थिंग इज ओपन इंटरेस्ट. ओके. सो इथे आपण प्राइस घेऊया, आणि इथे आपण ओपन इंटरेस्ट घेऊया, आणि इकडे नरेशन घेऊया आपण. ओके. नाव पहिली केस काय होऊ शकते ह्याच्यामध्ये, की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके. दॅट मीन्स व्हॉट, की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. ह्याचा अर्थ काय असतं, की फ्रेश बाईंग पोझिशन्स कुठेतरी ऍड होतात, ते आपल्याला समजतं. तो बिकॉज ऑफ द फ्रेश बाईंग पोझिशन्स काय होणार, प्राइस वरती जाणार आणि फ्रेश बाईंग पोझिशन ओपन होतात, म्हणजे काय, नवीन बायर्स येतात, त्यामुळे काय होणार, नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार. सो ओपन इंटरेस्ट पण इथे वरती जाते. सो त्याला आपण काय म्हणतो, लॉंग बिल्टअप, की कुठेतरी फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके. सेकंड जी कन्सेप्ट असेल, सेकंड कन्सेप्ट काय असणार, की प्राइस जी आहे ती खाली जाणार, ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जाणार. सो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं खाली जातात, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग इज स्पेसिफिकली अ प्रॉफिट बुकिंग. की लेट्स फॉर एक्झाम्पल, मी एखादा बायर आहे आणि मी 100 वरती एखादी कोणती गोष्ट विकत घेतली, ती गोष्ट जाते 150 वरती. सो मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, माझा प्रॉफिट बुक करणार. सो मी प्रॉफिट बुक करतो, बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग प्राइस जी आहे ती खाली येते, आणि जुना माझा कॉन्ट्रॅक्ट आहे जो वरती गेल्यावर मी स्क्वेअर ऑफ करतो. म्हणजे स्क्वेअर ऑफ केल्यामुळे काय होणार, की ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी होणार. सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली जातो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग, मीन्स अ प्रॉफिट बुकिंग. ओके. त्यानंतर थर्ड इथे कन्सेप्ट येणार काय, की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके. शॉर्ट बिल्टअपचा अर्थ काय,
की फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात. सो सेल पोझिशन काय होणार की बिकॉज ऑफ द सेल पोझिशन फ्रेश सेलिंग पोझिशन ऍड होतात, त्यामुळे काय प्राइस खाली जाणार आणि नवीन सेलर येत आहेत. सेलर ऑफकोर्स प्राइस डॉमिनेट खाली करणार ना, सो खाली प्राइस गेली, नवीन सेलर येतात, त्यामुळे काय होणार नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार. सो नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट झाल्यावर काय होणार ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाणार. सो दॅट इज स्पेसिफिकली अ शॉर्ट बिल्टअप. ओके, अँड द लास्ट वन इज व्हॉट, चौथा केस काय येणार, चौथा केस येणार की प्राइस जी आहे ती वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जाणार. सो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंग मीन्स व्हॉट की ज्यांनी प्रिव्हियसली सेल केले त्याला आपण म्हणतो शॉर्ट, जे त्यांनी आपल्या पोझिशन स्पेसिफिकली स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केली. सो ऑफकोर्स बिकॉज ऑफ द सेलिंग प्रेशर कमी झाला, सो सेलिंग प्रेशर कमी झाल्यावर काय होणार, मार्केट हळूहळू वरती येणार, त्यामुळे प्राइस वरती झाल्या आणि ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलेले ते आपल्या पोझिशन काढतायत, त्यामुळे काय होणार ओपन इंटरेस्ट खाली चालले. सो त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट कव्हरिंग, की सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढतायत. ओके, नाव लेट सी, जर मी ह्याचं सायकल मी थोडाफार डिस्कस करतो की व्हॉट इज द सायकल. सो ह्याच्यात पण दोन सायकल येतात, ह्याच्यात सायकल्स असतात. सो पहिली सायकल असते ती असते बुलिश सायकल आणि सेकंड जी असते ती असते बेरिश सायकल. ओके, सो बुलिश सायकल काय असतं, बुलिश सायकल इज सिम्पली लाईक की प्राइस बघा कशी वरती जाते, प्राइस अशी बाय येणार, अशी अशी वरती जाणार. लेट सी मी इकडे हे करतो. ओके, सो प्राइस काही अशी मूव्ह करणार बुलिश वरती जाताना. ओके, आणि खाली जाताना कशी करणार, ओके. सो जेव्हा जेव्हा ह्याला आपण म्हणतो दोन सायकल, ह्याला बुलिश आणि बेरिश सायकल म्हणतात. सो जेव्हा जेव्हा इथे लॉंग होतो मग एलयू, मग परत लॉंग होणार, परत एलयू. सो जेव्हा जेव्हा मार्केट वरती जातो आणि बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग जेव्हा तो बॉटम क्रिएट करत असेल किंवा एक खाली करेक्ट व्हायला असेल, तर त्याला आपण एक बुलिश सायकल म्हणू शकतो. की लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट दोघांमध्ये प्राइस खाली येते, पण जर प्राइस बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग म्हणजे लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली असेल तर त्याला आपण एक पॉझिटिव्ह ट्रेंड म्हणू शकतो की इथून पुन्हा एक बुलिश मोमेंटम येऊ शकते. सेम लॉजिक इथे काय होणार, शॉर्ट होणार, मग इथे कव्हर होणार, परत इथे शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, राईट. सो जर सेलर्स येतात परत कव्हर करतात, परत सेलर्स येतात परत कव्हर करतात, त्याला आपण म्हणतो शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल. दॅट मीन्स व्हॉट, सेलर्स येतात परत कव्हर करतात. सो हे दोन युजली सायकल्स असतात मार्केटमध्ये. ओके, सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ह्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये. सो हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, जनरली हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, विच इज फाईन सायकल्स, पण ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, लॉंग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट बिल्टअप आणि शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव आता आपण बघूया ऑप्शन्सचा ओपन इंटरेस्ट. ओके, ऑप्शन्स वाय. ओके, सो एव्हरीबडी नोज दॅट, प्रत्येकाला माहिती आहे की ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट जो असतो तो आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. राईट, का, कारण त्यांचं प्रत्येक त्यांचं वेटेज जे असतं ते जास्त असतं, अमाऊंट दे हॅव इन्व्हेस्टेड, खूप जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करतात. सो कुठेतरी आपण रायटर्स पर्स्पेक्टिव्ह इथे बघतो. सो जनरली जर तुम्ही पाहिलं असाल तर कसं असतं, एक ऑप्शन चेन किंवा ओपन इंटरेस्टचा जर मी चार्ट ओपन केला, लेट्स सी इथे बनवतो. ओके, सो लेट्स सी हा सर्वात जास्त मोठा रेजिस्टन्स लेवल आहे एक्झाम्पल साठी, आणि हा जो आहे तो सपोर्ट लेवल आहे, जस्ट फॉर एन एक्झाम्पल. ओके, okay, this is what, this is a resistance, this is a support level. Okay, okay, let's see. प्राइस जी आहे ना, प्राइस काही अशी मूव्ह करत आले आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, तर इकडे दोन अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकतात. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी मिळू शकतात, पहिली गोष्ट म्हणजे एक रिव्हर्सल बनवू शकतो किंवा एक ब्रेकआउट ट्रेड बनवू शकते, राईट. रिव्हर्सल कधी बनणार, रिव्हर्सल तेव्हा बनणार जेव्हा इथे कॉल रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अजून ऍड करायला सुरुवात करतील तेव्हा, राईट.
जर इथे कॉल रायटर्स अजून आपल्या पोझिशन्स ऍड करतील, दॅट मीन्स व्हॉट, रेझिस्टन्स जो आहे तो कुठेतरी स्ट्रॉंग होत चालला हे आपल्याला इथे समजेल. बरोबर. त्यामुळे काय होणार, प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला बिल्ड जास्त होणार, त्यामुळे एक रिव्हर्सलचे चान्सेस येऊ शकतात. आणि तेच एक ब्रेकआउटचे चान्सेस कधी येतील, जेव्हा कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स इथून हळूहळू अनवाइंड करायला सुरुवात करतील तेव्हा. राईट. सपोज हा जो रेझिस्टन्स आहे तो वीक होत चाललाय, रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढत चालले, दॅट मीन्स एक सस्टेनेबल बुलिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके. सेम लॉजिक जर मी अशी घेतली की प्राइस जी आहे ती सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. ओके, हे सेकंड लॉजिक घेऊया आपण. तेच इथे पण दोन अपॉर्च्युनिटी येणार, एक तर ब्रेकडाऊनची येऊ शकते किंवा एक रिव्हर्सलची येऊ शकते. रिव्हर्सल कधी येणार, जेव्हा पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स इथे ऍड करायला सुरुवात करतील तेव्हा. राईट. पुट रायटर्स इथे आपल्या पोझिशन्स ऍड करतील, दॅट मीन्स व्हॉट, की सपोर्ट स्ट्रॉंग होतोय, त्यामुळे एक रिव्हर्सल येऊ शकतो. आणि तेच जर आपल्या पोझिशन्स इथून अनवाइंड करायला सुरुवात केले तर एक सस्टेनेबल ब्रेकडाऊन आपल्याला भेटू शकतो. राईट. सो व्हॉट वी हॅव, आपल्याकडे ऑलमोस्ट 187 टू 182 काहीतरी अप्रॉक्स, अॅक्युरेट नाही माहित पण अप्रॉक्स एवढे एफएनओ स्टॉक्स आहेत. राईट. ओव्हरऑल एफएनओ सेगमेंटमध्ये. सो दोन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. सो जनरली आपण काय करतो, एक टेक्निकल चार्ट मध्ये रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करतो आणि त्या बेसिसवरती आपण एखाद्या ट्रेड आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो. राईट. पण आपण सेम लॉजिक करणार आहोत, पण जो रेजिस्टन्स आणि सपोर्ट असेल तो सर्वात जास्त रेजिस्टन्स कुठे आणि सर्वात मोठा सपोर्ट कुठे आहे ते आपण फाइंड आउट करून तिकडे ट्रेड बनणार आहोत. ओके. सो दोन गोष्टी आपण काय बघणार आहोत, की हायेस्ट कॉल, दॅट मीन्स व्हॉट, इट्स रेजिस्टन्स, आणि सेकंड काय बघणार आहोत आपण, हायेस्ट पुट. तर तो झाला काय आपला सपोर्ट लेवल. ओके. नाव द थिंग इज सिम्पल, की लेट सी, जर मला इथे मिळालं की हायेस्ट कॉलच्या आसपास एखादा स्टॉक जो आहे तो ट्रेड करतोय. ओके. सो सेकंड कंडिशन काय आपल्याला पाहिजे, सेकंड कंडिशन अशी पाहिजे की जर मला एखादा ब्रेकआउट ट्रेड आयडेंटिफाय करायचा तर मी काय करणार, त्या हायेस्ट कॉल वरती बघणार की त्याचा चेंज इन ओव्हर नेगेटिव्ह आहे का, कॉल रायटर्स तिकडून आपल्या पोझिशन्स काढतायत का. जर कॉल रायटर्स आपल्या पोझिशन्स काढतील तर प्रेशर बिल्ड कमी होईल. सो प्रेशर बिल्ड कमी असल्यामुळे काय होणार, एक सस्टेनेबल मोमेंटम आपल्याला बघू शकतो. सो सेकंड पॉईंट काय इथे येणार, सेकंड पॉईंट असं आहे की चेंज इन वाय तो नेगेटिव्ह पाहिजे. ओके. की रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढल्या पाहिजे त्यांनी. राईट. सो जर ते आपल्या पोझिशन्स काढतील तर एक डेफिनेटली एक मोमेंटम मिळू शकते, किंवा एक आपण अँटिसिपेट करू शकतो एक क्विक स्कॅल्पिंग इंट्राडे साठी जी आपल्याला पाहिजे असते ती आपल्याला इथे मिळेल. ओके. सेम लॉजिक गोष्ट ती हायेस्ट पुट इकडे पण. पहिला आपण काय फाइंड आउट केलं की कोणता जो स्टॉक आहे तो सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचंय की चेंज इन वाय, पुट रायटर्स जे आहेत त्यांनी आपल्या पोझिशन अनवाइंड केली पाहिजे, म्हणजे नेगेटिव्ह असला पाहिजे. राईट. सो इथे जी अपॉर्च्युनिटी मिळेल ती कोणती मिळेल, ब्रेकआउटची. ओके. आणि इकडे जी अपॉर्च्युनिटी मिळेल ती कोणती मिळेल, ब्रेकडाऊनची. राईट. सो दॅट इज द लॉजिक. ओके. कोणत्या दोन गोष्टी पाहिजेत, हायेस्ट कॉल आणि हायेस्ट पुटच्या आसपास कुठे ट्रेड करतोय. जर हायेस्ट कॉलच्या आसपास असेल दॅट मीन्स एक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय, आणि जर त्याचा चेंज इन ओव्हर नेगेटिव्ह असेल सो दॅट मीन्स व्हॉट, की रायटर्स जे आहेत कुठेतरी फिअर आहे त्यांना मार्केटमध्ये की एक मोमेंटम येऊ शकतं वरच्या डिरेक्शनला, त्यामुळे ते काढतात. सो आपण त्या बेसिसवरती जाऊन ट्रेड बनवणार. सेम लॉजिक गोष्ट होती हायेस्ट पुट. ओके. नाव जो पहिला बॅरियर जो आपला इथे होता की व्हॉट वी हॅव ऑलमोस्ट 182 187 एफएनओ स्टॉक्स. राईट. सो प्रत्येक स्टॉकवर जर मी ही रिसर्च करत गेलो, जर मला ही रिसर्च करायची असेल, या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या असतील की कोणता जो स्टॉक आहे तो रेजिस्टन्स सपोर्टच्या आसपास ट्रेड करतो, विच इज क्वाईट डिफिकल्ट. राईट. डिफिकल्ट असेल फाइंड आउट करणं, कारण प्रत्येक स्टॉकवर जर मी 5-10 मिनिटं जरी इन्व्हेस्ट केले तरी एवढा मला टाइम नाही भेटणार की तिकडे मोमेंटम नीट आहे का फाइंड आउट करायला. कारण काय माहित की पहिल्या स्टॉक मध्ये मी रिसर्च केली तिकडे तेव्हा नव्हता, पण नंतरची रिसर्च करताना पहिल्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आला तर. राईट. सो असं पण होऊ शकतो. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला एक असा फिल्टर व्यू लागेल जो रिअल टाइम बेसिसवरती तुम्हाला सांगेल की कुठे प्राइस जी आहे ती ओपन इंटरेस्ट किंवा ओपन इंटरेस्ट अनवाइंड होते किंवा हायेस्ट कॉलच्या आसपास आहे. राईट. सो आपण काय करणार, सिम्पली मी तुम्हाला एक फिल्टर व्यू दाखवतो. त्यासाठी आपल्याकडे आहे तो कन्सेप्ट की ज्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतो तो डेटा पॉइंट टू आयडेंटिफाय दी ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. ओके.
सो मी क्वांट्सॅप होम स्क्रीनवर येतो लगेचच, सो तुम्हाला समजून जाईल की व्हॉट वी आर डिस्कसिंग. ओके, सो आय होप तुम्हाला क्वांट्सॅपची होम स्क्रीन माझी विजिबल असेल. सो होम स्क्रीनचा इंटरफेस जनरली तुम्हाला सेंटिमेंट फाइंड आउट करायला खूप हेल्प करतो. ओके, सो बऱ्याच गोष्टी आहेत होम स्क्रीनवरती, त्या तुम्ही बघू शकता. पण जो फिल्टर आपल्याला पाहिजे त्या फिल्टरसाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला यायचं ट्रॅक वरती. आणि एक मिनिट मी रिफ्रेश करतो याला. ओके, टू फिल्टर आपल्याला यायचं ट्रॅक वरती आणि इथे यायचं ट्रिगर्स वर. ओके, सो ट्रिगर्स वर आपण इथे आलो. सो पहिला मी याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो तुम्हाला की काय प्रत्येक या इंटरफेस मध्ये सांगितले, आणि त्यानंतर आपण ट्रेड सेटअप वरती येऊ. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप ते लक्षात ठेवा, आणि आता ऑप्शन्स बिल्टअप जे आता आपण बघू, ऑप्शन्स अपॉर्च्युनिटी नॉट अ बिल्टअप, सो ते आपण बघूया आणि विल ट्राय टू फाइंड आउट द ट्रेड. ओके, सो जो हा मिडल वाला ऑप्शन आहे, जो मिडल सेक्शन आहे, तो आहे तुमचा, सॉरी व्हाईट कलर घेतो. ओके, सो हा जो मिडल सेक्शन आहे हा आहे तुमचा करंट मार्केट प्राइस, की पर्टिक्युलर स्टॉकची करंट मार्केट प्राइस कुठे ट्रेड करते ते तुम्हाला इथे दिसेल. तर आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करते, इज समवेअर अराउंड 618 च्या आसपास. एबी कॅपिटल कुठे ट्रेड करते तर 227 च्या आसपास, राईट. मग अदानी कुठे ट्रेड करते, समवेअर अराउंड 3296 च्या आसपास, राईट. सो प्रत्येक एफएनओ स्टॉकची खाली तुम्हाला लिस्ट मिळेल जर मी स्क्रोल डाऊन करत गेलो तर. ओके, त्यानंतर आहे लेफ्ट हँड साइड. सो व्हॉट इज लेफ्ट हँड साइड? लेफ्ट हँड साइड तुम्हाला सांगते हायेस्ट कॉल, की सर्वात जास्त कॉलचा ओपन इंटरेस्ट कुठे आहे. सो सर्वात जास्त जर कॉलचा ओपन इंटरेस्ट मी बघायला गेलो तर दॅट मीन्स तो माझा काय झाला, तो माझा झाला रेजिस्टन्स लेवल, राईट. सो लेफ्ट हँड साइड काय तुमची रेजिस्टन्स लेवल, आणि राईट हँड साइड हा काय आहे आपला सपोर्ट झोन. हायेस्ट पुट रायटर सर्वात कुठे जास्त आहे ते तुम्हाला समजते. सो हायेस्ट पुट रायटर काय झाले आपले सपोर्ट लेवल झाले. ओके, मग हे सगळे लेफ्ट हँड साइडचे स्ट्राईक झाले रेजिस्टन्सचे स्ट्राईक्स, राईट हँड साइडचे झाले ते झाले सपोर्टचे स्ट्राईक्स. ओके, दॅट मीन्स व्हॉट, की आरती इंडस्ट्रीजचं सर्वात जास्त रेजिस्टन्स कुठे आहे, 650 वर आहे. सर्वात मोठा सपोर्ट कुठे आहे, 600 वरती आहे. सेम लॉजिक गोज टू दी एबी कॅपिटल, 240 चा रेजिस्टन्स आहे, 210 चा सपोर्ट आहे. ओके, त्याच्या खाली गेला तर प्रत्येक स्टॉकचं तुम्हाला मिळेल. ओके, त्यानंतर आहे कॉल डिफरन्स. सो व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. 618 इज अ करंट मार्केट प्राइस ऑफ द आरती इंडस्ट्रीज, 650 इज अ रेजिस्टन्स. तर दोघांमध्ये जो फरक आहे ना तो पर्सेंटेज फॉर्म मध्ये तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके, त्यानंतर काय आहे पुट डिफरन्स. सो व्हॉट इज पुट डिफरन्स? पुट डिफरन्स इज अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. 618 अगेन इट्स अ करंट मार्केट प्राइस आणि 600चा सपोर्ट आहे. सो दोघांमध्ये जो 18 रुपयाचा फरक आहे ना तो तुमचा पुट डिफरन्स आहे पर्सेंटेज फॉर्म मध्ये. ओके, ह्याच्यावरून समजतं की स्टॉक जो आहे रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय, हे आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आहे ओपन इंटरेस्ट. सो व्हॉट इज ओपन इंटरेस्ट? ओपन इंटरेस्ट जनरली सांगतो की त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवर किती ओपन इंटरेस्ट आहे. जसं 750 वर किती आहे तर 15,32,000चा ओपन इंटरेस्ट आहे, तेच तुम्हाला समजते. आणि पुट साइडचा जो ओ आहे तो तुम्हाला सांगतो की सपोर्टवर किती ओपन इंटरेस्ट आहे. सपोर्टवर किती आहे, 4,39,000चा ओपन इंटरेस्ट आहे, ते समजते. ओके, त्यानंतर द मेन थिंग इज अ चेंज इन ओवाय. चेंज इन ओवाय तुम्हाला काय सांगते की किती रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतायत किंवा अनवाइंड करतायत. जर रायटर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतायत दॅट मीन्स व्हॉट, की रेजिस्टन्स आपण लेफ्ट हँड साइडला बघूया, जर रायटर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात तर ग्रीन मध्ये दिसेल आणि पॉझिटिव्ह दिसेल. दॅट मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंग होतोय, हे आपल्याला समजतं. आणि तेच जर लेफ्ट हँड साइडला अनवाइंडिंग चालू आहे, जर नेगेटिव्ह आहे किंवा रेड मध्ये आहे, सो दॅट इंडिकेट्स यू की रायटर्स जे आहेत, कॉल रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढतात, म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो वीक होतोय. ओके, परत राईट हँड साइडला जर मी आलो, राईट हँड साइडला अगेन सेम लॉजिक. जर ग्रीन आहे तर पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, म्हणजे सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग होते, ते समजतं आपल्याला. आणि जर रेड आहेत ते आपल्याला सांगते की पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स काढतात, दॅट मीन्स दे आर अनवाइंडिंग देअर पोझिशन्स, म्हणजे सपोर्ट जो आहे तो वीक होते, हे आपल्याला समजतं. ओके, सो इंटरफेस पुन्हा एकदा समजायचं असेल तर थोडं पाठी जाऊन पुन्हा समजा की कोणत्या कोणत्या गोष्टी काय काय सांगतात, सो त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट समजेल पुढची. ओके, सो लेट सी. हा झाला इंटरफेस. आता मला ट्रेड कशी फाइंड आउट करायची. सो मला काय फाइंड आउट करावं लागेल की कोणता स्टॉक, जर मला बुलिश ट्रेड फाइंड आउट करायची तर मला फाइंड आउट करावं लागेल कोणता स्टॉक आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते, राईट.
आणि जर बॅरिश ट्रेड फाइंड आउट करायचं तर कोणता स्टॉक जो आहे सपोर्टच्या आसपास ट्रेड करतो हे मला फाइंड आउट करावं लागेल, राईट. सो मी काय करणार, मी येणार आणि कॉल डिफरन्स वरती क्लिक करणार. ओके, जसं मी कॉल डिफरन्स वरती क्लिक केलं, यू कॅन सी एक फिल्टर व्ह्यू आला माझ्याकडे की ज्यामध्ये ऑलरेडी ब्रेकआउट झालाय किंवा येणार आहे. ओके, सो जर ब्रेकआउट झालाय तर तुम्हाला ते नेगेटिव्ह मध्ये दिसेल इकडे, कारण बघा 1600चा रेजिस्टन्स होता, ओव्हरऑल रियालिटी 1800 वर चालते, म्हणजे 200 पॉईंट वरती आहे, म्हणजे 200 पॉईंट -11.57% वरती चाललंय, त्यामुळे ते मायनस मध्ये दिसते. तेच जर आपण खाली खाली आलो तर तुम्हाला दिसेल पॉझिटिव्ह, म्हणजे तिकडे ब्रेकआउट येणार आहे. ओके, सो कधीही ट्रिगर टूल यूज करतात तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की कॉल डिफरन्स जो आहे तो 0% टू 1%च्या आसपास असला पाहिजे, 0% टू 1%च्या आसपास. ओके, आणि सेकंड गोष्ट काय, सेकंड गोष्ट चेंज इन ओवाय जो आहे ते नेगेटिव्ह असला पाहिजे. जितका जास्त चेंज इन ओवाय नेगेटिव्ह तितका पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. ओके, यू कॅन सी भारती एअरटेल. भारती एअरटेलचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 1400चा आणि 1350चा सपोर्ट लेवल आहे. ओके, आणि जो स्टॉक जो ट्रेड करते तो 1391, म्हणजे स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय. कसं फाइंड आउट केलं, कॉल डिफरन्सने 0.6% डिफरन्स आहे, आणि यू कॅन सी द चेंज इन ओवाय 5% नेगेटिव्ह आहे. दॅट मीन्स व्हॉट, की काय समजते आपल्याला इकडे, ती जे 1400 वर कॉल रायटर्स आहेत ना ते ऑलमोस्ट थोडाफार तिकडे फिअर आहे की मार्केट एक मोमेंटम देऊ शकत असेल, त्यामुळे कुठेतरी अनवाइंडिंग आपली सुरू केली आहे. सो जर मला भारती एअरटेलमध्ये ट्रेड बनायचं तर मी 1400 लेवल ब्रेक झाल्यानंतर ट्रेड बनवणार. ओके, सेम लॉजिक गोज टू दी मेट्रोपॉलिस. यू कॅन सी 2000चा रेजिस्टन्स आहे, 1700चा सपोर्ट आहे, स्टॉक जो आहे तो 1988 वर ट्रेड करते. ओके, सो 17% अनवाइंडिंग मला इथे दिसते. सो मी काय करणार, मी चेक करणार की 2000चा जो आहे तो रेजिस्टन्स लेवल ब्रेक होतोय का. जर ब्रेक झाला तर तिकडे बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. ओके, सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे कॉल डिफरन्स 0% से 1%च्या मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओवाय असेल तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, नाव आता सेम लॉजिक जर तुम्हाला बॅरिश ट्रेड बनवायची तर तुम्ही काय करा, पुट डिफरन्स वरती क्लिक करा. ओके, जसं तुम्ही पुट डिफरन्स वरती क्लिक केलं तर इकडे पण एक फिल्टर व्ह्यू येतो की ज्याच्यात ऑलरेडी ब्रेकडाऊन झाला आहे किंवा येणार आहे. ओके, सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला चेक करायचं सेम लॉजिक 0 टू 1%च्या मध्ये असलं पाहिजे पुट डिफरन्स, आणि चेंज इन ओवाय जो आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. जितका जास्त नेगेटिव्ह चेंज इन ओवाय तितका पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. ओके, यू कॅन सी IRCTC किंवा एक ग्रॅसियम घेऊया आपण, राईट, किंवा IRCTC घेऊया. आणि IRCTC मध्ये नाही, 15.29चं हे आहे, पण JSW स्टील यू कॅन सी 900चा सपोर्ट आहे, 920चा रेजिस्टन्स आहे, 903 इज द करंट मार्केट प्राइस, राईट. 15.69% अनवाइंडिंग, राईट. दॅट मीन्स व्हॉट, की इथे समजतं की पुट रायटर्स जे आहेत ते कुठेतरी घाबरले आहेत की त्या लेवलला की मार्केट एक फॉल देऊ शकतो. सो 900चा जेव्हा सपोर्ट ब्रेक होईल त्यानंतर कुठेतरी एक बॅरिश अपॉर्च्युनिटी आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिगर टूल. त्याच्या खाली बरेच स्टॉक आहेत. सो अगेन दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही ट्रिगर यूज करताल. तर पहिली गोष्ट म्हणजे जर बुलिश ट्रेड बनवायची आहे तर कॉल डिफरन्स 0% टू 1%च्या मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओवाय तो नेगेटिव्ह असला पाहिजे. आणि जर बॅरिश ट्रेड तुम्हाला बनवायची असेल तर पुट डिफरन्स जो आहे तो 0% टू 1%च्या मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन ओवाय आहे तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, देन त्याच्यानंतर जर मी बघायला गेलो तर पहिली जी कन्सेप्ट आपण बोलली ना फ्युचर्स ओपन इंटरेस्टची, ती आता कामाला आहे. सो लेट्स सी, जर तुम्हाला एक ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे की लेट्स सी मला इथे तर ब्रेकआउट मिळाला, पण मला एक ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे की ज्यामध्ये अजून एक सस्टेनेबल मोमेंटम येऊ शकते. सो मी काय करणार, मी दुसऱ्या टॅब मध्ये इथे ओपन इंटरेस्ट, फ्युचर्स ओपन इंटरेस्ट ओपन करतो. सो ट्रॅक मध्ये मी इथे येणार आणि बिल्ट अप स्क्रिप्ट सिम्बल. ओके, जी पहिली आपण कन्सेप्ट बघली ना ती कन्सेप्ट तुम्हाला इथे मिळेल. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये ह्याला यूज करा तुम्ही. लाईव्ह मार्केटमध्ये बघा कुठे ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या बेसिसवरती तुम्हाला तिथे ट्रेड बनवायचे. ओके, सो इथे तुम्ही आलात तर अगेन लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग जे आपण इनिशियली कव्हर केलंच आहे व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये. सो इथे चेक करा की कुठे लॉंग अनवाइंडिंग आहे, शॉर्ट कव्हरिंग आहे. आपल्याला काय करायचं, दोन्ही गोष्टी एकत्र पेअर करायच्या, ट्रिगर्स आणि बिल्टअप. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रिगर्स मध्ये एखाद्या स्टॉकने ब्रेकआउट दिलं तर
चेक करा की त्याचं नरेशन इथे लॉंग आहे का. जसा तो हायेस्ट कॉल ब्रेक करेल, सर्वात मोठा जो रेजिस्टन्स ब्रेक करेल इंट्राडे मोमेंटम मध्ये, तेव्हा जस्ट जस्ट एक्झाम्पल जर मला ऑबेरॉय रियालिटी मध्ये ब्रेकआउट मिळाला तर मी इथे सर्च करणार ऑबेरॉय रियालिटी आणि चेक करणार की त्याचं नरेशन लॉंग आहे का. सो जर नरेशन लॉंग मीन्स दॅट मीन्स त्या पर्टिक्युलर दिवशी फ्रेश बायर जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात ते आपल्याला समजतं. ओके, सेम लॉजिक गोज टू दी ब्रेकडाऊन साइड. जर तुम्हाला कोणत्याही स्टॉक मध्ये ब्रेकडाऊन मिळाला, राईट, की मला इथे दिसतंय की ह्या स्टॉक मध्ये ब्रेकडाऊन दिला, तर चेक करा की त्याचं नरेशन शॉर्ट आहे का. सो तुम्हाला फक्त इथे नाव सर्च करायचंय. सो शॉर्टचं काही तुम्हाला असं दिसेल. सो जर नरेशन तिकडे शॉर्ट असेल, सो दॅट विल बी अ बेरिश कन्फर्मेशन की मार्केट जो आहे तो एक फॉल मोमेंटम देऊ शकतो. ओके, कारण फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात. सो काय करायचं आपल्याला, अगेन आय रिवाइज द थिंग्स की ट्रिगर्स टू आयडेंटिफाय दी बुलिश अपॉर्च्युनिटी. जर मला एखादा ब्रेकआउट मिळाला तर मी लगेच येणार, फ्युचर्स बिल्टअप चेक करणार की फ्युचर्स मध्ये काय मोमेंटम चालू आहे. जर त्या दिवशी ब्रेकआउटच्या वेळेस तिकडे लॉंग बिल्टअप असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन. तुम्हाला एक बुलिश कन्फर्मेशन असेल की मी तिकडे पुढे जाऊन एक ट्रेड बनवू शकतो. आणि सेम लॉजिक, जर लेट्स सी जर ब्रेकडाऊन असेल मार्केटमध्ये आणि फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करताना दिसतात, तर मी इथे शॉर्ट बिल्टअप जर मला इथे दिसला, सो दॅट विल बी अ बॅरिश कन्फर्मेशन. मी तिकडे जाऊन एक बॅरिश ट्रेड बनवू शकतो. ओके, सो हे जो कन्सेप्ट आहे तो इंट्राडे मध्ये तुम्ही करू शकता. आणि जनरली ह्यामध्ये बरेच असे क्वेरीज येतात की सर, जो ट्रिगर मध्ये आपण बघितलं की चेंज इन ओवाय किती असला पाहिजे. कॉमन क्वेरीज मी इथे घेतो की कॉमन क्वेरीज असतात की सर इकडे जो चेंज इन ओवाय आहे तो किती असला पाहिजे. सो त्याचा काही पर्सेंटेज नाहीये की 10%, 20%, 25%. एवढं लक्षात ठेवा की जर 5 स्टॉक तुमच्याकडे असतील तर 5च्या 5 स्टॉकवर नजर ठेवा, पण पहिली जी प्रायोरिटी तुम्ही द्याल ना, जी प्रायोरिटी तुमची असेल ती असेल की सर्वात जास्त चेंज इन ओवाय निगेटिव्ह कोणाचा आहे. जसं मी इथे बघितलंय भारती एअरटेल, जसं इथे पेज आहे आणि इथे मेट्रोपॉलिस आहे, राईट. तर तिघांमध्ये मी जास्त पहिला वेटेज देणार मेट्रोपॉलिसला, कारण मेट्रोपॉलिस मध्ये मला दिसतंय की अनवाइंडिंग खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि करंटली तो रेजिस्टन्सच्या आसपासच ट्रेड करते. सो जर ह्या तिघांमध्ये जर पहिला ब्रेकआउट जर कुठे आला ना, आणि तर तुम्ही मेट्रोपॉलिस मध्ये पडणार की मेट्रोपॉलिस मध्ये पहिला ब्रेकआउट आलाय का, कारण अनवाइंडिंग खूप जास्त आहे, रायटर्स तिकडून खूप जास्त अनवाइंड होत आहेत, राईट. सेम लॉजिक आपण गेलो तर पुट्स डिफरन्स वर पण तेच लॉजिक घेऊन जायचंय की जर ब्रेकडाऊन असेल तर सर्वात जास्त ज्याचं चेंज इन ओवाय निगेटिव्ह असेल त्याला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्या, नंतर हळूहळू तुम्ही दुसऱ्या स्टॉकला देऊ शकता. जसं JSW स्टील आहे किंवा आयटीसी आहे, राईट, ग्रॅसियम आहे, राईट. सो ह्या ग्रॅसियम बघा खूप चांगला आहे, 22%चा अनवाइंडिंग आहे. सो त्याला मी सर्वात जास्त वेटेज देणार ऍज कम्पेअर, वेटेज म्हणजे जास्त प्रायोरिटी देणार त्या बेसवरती जर मला एक 4-5 स्टॉक मध्ये एखादी ट्रेड बनवायची असेल तर. ओके, आणि स्ट्राईक सिलेक्शनला युजली आय सजेस्ट टू गो विथ दी एटीएम स्ट्राईक. एटीएम स्ट्राईक इंट्राडे जेव्हा आपण म्हणतो ट्राय टू गो विथ दी एटीएम स्ट्राईक. खूप जास्त ओटीएम जाऊ नका, राईट, कारण ओटीएम गेला तर विच इज फाईन, ओटीएम गेला तर फाईन आणि इंट्राडेच आहे, पण डिरेक्शन आली तर एटीएम वर खूप जास्त तुम्हाला एक मोमेंटम किंवा एक जास्त प्रॉफिटेबल ट्रेड तुम्हाला मिळू शकते त्या गोष्टीसाठी. सेकंड थिंग इज व्हॉट की स्टॉप लॉस आणि टार्गेट. सो जनरली बरेच लोक विचारतात की टार्गेट आणि स्टॉप लॉस काय असला पाहिजे. सो टार्गेट जो असेल तो तुमचा असेल तुम्ही प्रॉफिट ट्रेल करत जा, की जसा जसा हायर हाय क्रिएट करत चाललाय मार्केट, तो प्रिव्हियस जो तुमचा हाय असेल ना तो तुमचा स्टॉप लॉस असणार. आणि जर ब्रेकडाऊन ट्रेड असेल तर जसं जसं लोअर लो क्रिएट करत जात असेल मार्केट, सो जो प्रिव्हियस लो असेल तर तुमचा स्टॉप लॉस असणार. ओके, आणि इनिशियल स्टेजला जर तुम्हाला स्टॉप लॉस क्रिएट करायचा तर स्विंग हाय आणि स्विंग लो. बुलिश असेल तर प्रिव्हियस स्विंग लो तुमचा स्टॉप लॉस असेल आणि बेरिश ट्रेड असेल तर प्रिव्हियस स्विंग आहे. सो मोठा स्टॉप लॉस पण आपल्याला घेऊन चालायचा नाही इंट्राडेला, छोटा स्टॉप लॉस नुसार प्रॉफिट ट्रेल करत जाता नंतर. ओके, सो दिस इज फॉर दी टुडे. आजच्या दिवसासाठी एवढंच होतं की इंट्राडे बेसिस वरती आपण कशा ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो, मेनली फॉर दी स्टॉक ऑप्शन्स विथ द 2 डिफरंट डेटा सेट्स, राईट, की ट्रिगर्स आणि फ्युचर्स बिल्टअप. म्हणजे ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट बघून आणि मी फ्युचर्स ओपन इंटरेस्ट बघून दोघांना जर मी कंबाईन केलं तर मोमेंटम आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो, हा आजचा टॉपिक होता. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि जर काय कमेंट असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारा, जर काय तुमच्या डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील. सो नक्की ते आपण सॉल्व्ह करू. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर कमेंट मध्ये रिप्लाय नसेल मिळत किंवा कमेंट करून ते जनरली मिळेल, पण जर तुम्हाला क्विक रिस्पॉन्स पाहिजे असेल तर support@quantsap.com वर तुम्ही मेल करू शकता. सो टीम आहे आपली तिकडे, ती तुम्हाला हेल्प करेल टू फाइंड आउट दी क्वेरीज, टू हेल्प टू फाइंड आउट दी क्वेरीज. ओके, आणि सेकंड गोष्ट म्हणजे की
सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. अँड दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.